मनमाड महाविद्यालयात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ। व्यसनमुक्त युवक हाच विकसित भारताचा आधार। युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्मितीत द्यावे योगदान। IPS सूरज गुंजाळ। भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विकसित भारत की पहचान नशा मुक्त भारत अभियान हा उपक्रम महाराष्ट्र शासन पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, मनमाड नगर परिषद व महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागांतर्फे संयुक्तरित्या आयोजित करण्यात आला। या विकसित भारतासाठी नशामुक्त युवक अभियानात मनमाड शहरातील छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, इंडियन हायस्कूल, HAK हायस्कूल, KRT स्कूल, गुड शेफर्ड स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तची सामूहिक शपथ। महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्रमुख पाहुणे मालेगावचे आप्पा पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन, नगराध्यक्ष बबलू पाटील, मनमाड पोलीस स्टेशन निरीक्षक विजय करे, नगरपालिका मुख्य अधिकारी शेषराव चौधरी, प्राचार्य डॉक्टर प्रमोद आंबेकर यांच्या समवेत घेतली। मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम रोखणे, व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे तसेच समाजात जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। मनमाड शहरातील विविध शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक विठ्ठल सातपुते यांनी केले। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड नाशिक। महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने नशामुक्तीचा अवेअरनेसचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये मालेगाव मनमाडचे SDPO बाजीराव महाजन, मनमाडचे पोलीस निरीक्षक विजय करे, नगराध्यक्ष बबलू पाटील, त्याच्यानंतर CEO नगरपालिका शेषराव चौधरी आणि महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हजर होते। त्यांना नशेच्या बाबतीतलं अवेअरनेस म्हणजे नेमकं नशा काय आहे, कोणत्या गोष्टीमुळे विद्यार्थी नशेच्या जीवनाकडे वळले जातात, त्याचे शरीरावरती, मनावरती आणि मग नंतर समाजावरती आणि अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम पडतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी किती कसोशीने प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यानंतर कसं जीवन बर्बाद होतं या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच या मार्गाला न जाता आपण एक चांगलं स्वप्न पाहावं, त्याचं ध्येय घ्यावं, त्याच्यासाठी पाठलाग करावा, चांगले मित्र ठेवावेत, आपलं शरीरावरती आपल्या मेंटल हेल्थवरती लक्ष ठेवावं आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये जितका जास्तीत जास्त पार्ट करता येईल त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच एखादा समाजामध्ये जर त्यांना नशेच्या संदर्भातले काही तक्रार द्यायची असेल तर पोलिसांना कशा प्रकारे संपर्क साधावा, शाळेच्या शिक्षकांचे देखील कर्तव्य त्याच्यामध्ये नमूद करण्यात आले आणि त्या हिशोबाने सर्व मुलांना नशेच्या विरोधात नशामुक्तीची शपथ देण्यात आली व राष्ट्रगीत आणि कार्यक्रमाचा समारोप झाला।